लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करण्याच्या 3 मेथड होत्या, त्याच्यापैकी एक मेथड आहे क्रॅमर्स रूल. बघूया आपण की लिनियर इक्वेशन हे क्रॅमर्स मेथडने कसं सॉल्व्ह करता येतं. सगळ्यात पहिले आपल्याला दिलेले लिनियर इक्वेशन 5x + 3y = -11, 2x + 4y = -10. सगळ्यात आधी हे चेक करायचं दिलेलं इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का नाही. स्टँडर्ड फॉर्म काय आपला ax + by = c. स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे. देन आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. त्याच्या पुढच्या 3 व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायच्या आहे, d, dx आणि dy. डी फॉर डिटर्मिनंट. आता फर्स्ट डी कॅल्क्युलेट करताना काय करावं लागेल, पहिला जो रो असेल याचा तो रो असेल फर्स्ट इक्वेशनचा x आणि y व्हॅल्यू, आणि सेकंड इक्वेशन असेल सेकंड रोचा सेकंड इक्वेशनचा x आणि y ची व्हॅल्यू. जसं फर्स्ट इथे 5, इकडे 3, इथे सेकंड इक्वेशनचा 2, इकडे सेकंड इक्वेशनचा y. देन यांची करायची क्रॉस मल्टिप्लाय. 5 × 4 -3 × 2, 5 × 4 20, 3 × 2 6. मध्ये दोघांच्या कंपल्सरी मायनस साइन. 20 - 6 = 40. डी व्हॅल्यू आल्यावर कॅल्क्युलेट करायची आपण dx. dx कॅल्क्युलेट करताना फर्स्ट जो कॉलम आहे x चा तो कट करून जे नॉन व्हेरिएबल टर्म आहे तो कॉलम येईल या ठिकाणी. -11 -10. y च्या ठिकाणी येईल y च्या व्हॅल्यू 3 आणि 4. अगेन सेम क्रॉस मल्टिप्लिकेशन. -11 × 4 -3 × -10. -11 × 4 -44 मायनस ॲज इट इज यांची मल्टिप्लिकेशन -30. -44 ॲज इट इज हा बाहेर येताना प्लस होईल. प्लस मायनसची मायनस, -40 उत्तराला मोठ्या संख्येचं साइन. dx झाला. नेक्स्ट कॅल्क्युलेट करू आपण dy. dy मध्ये जो फर्स्ट कॉलम असेल तो असेल x व्हेरिएबलचा 5 आणि 2. सेकंड जो कॉलम असेल तो कॉलम y चा नसेल, तो असेल नॉन व्हेरिएबल टर्मचा -11 and 10. देन अगेन यांची ती स्टेप क्रॉस मल्टिप्लिकेशन. 5 × -10 -11 × 2, 5 × -10 50 मायनस यांची मल्टिप्लिकेशन -22. -50 ॲज इट इज. हा ब्रॅकेट मध्ये मायनस आहे, बाहेर येताना होईल तो प्लस. प्लस मायनसची पुन्हा मायनस, दोघांची सबट्रॅक्शन आली 28. उत्तराला लागलं मोठ्या संख्येचं चिन्ह.